पहा, पंप वापरून झाल्यानंतर याच्यामध्ये कमीत कमी 2 ते 3 लिटर पाणी स्वच्छ पाणी टाकून त्याला नळी वाटे असे नोजल वाटे बाहेर काढून घेणे, जेणेकरून मोटर स्वच्छ राहील आणि मोठे खराब होणार नाही. आणि त्यानंतर पूर्ण धुतल्यानंतर तो पंप चार्जिंगला लावणे, कमीत कमी 6 ते 7 तास चार्ज करणे. पंप बंद ठेवायचा असेल तरी पण पूर्ण चार्ज करूनच बंद ठेवावं. महिन्यातून 2 वेळा तरी पंप चार्ज लावावा आणि चेक करावा. त्यानंतर तुमचं हे बटन आहे, 2 बटन दिलेले आहेत, ग्रीन आणि रेड, लाल आणि हिरवा. कोणती बी सिंगल मोटर दाबायची असेल, सिंगल मोटर चालवायची असेल ते कोणतं बी एक बटन दाबा. दोन्ही मोटर चालवायचे असेल तर 2 बटन दाबा. खालच्या साईडला दोन्ही स्विच ऑफ आहेत. त्याच्यानंतर हे शेजारी दिलेलं रेग्युलेटर आहे, याच्यावर तुम्ही कमी जास्त फवारा करू शकता. आणि हे चार्जिंग सॉकेट आहे. तर एक मोटर जर चालवली सिंगल, हिच्यावर कमीत कमी 20 पंप होतील. आणि दोन्ही बटन ऑन केले, दोन्ही मोटर चालू झाल्या, याच्यावर तुमचे 15 पंप होईल.